I can write a letter. I cannot write a letter. Can I write a letter? Can I not write a letter? I can write a letter. I cannot write a letter. Can I write a letter? Can I not write a letter? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकत आहोत कॅन या दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग आणि कॅनचा अर्थ असतो शकतो, शकतेस, शकतोस, शकतात असा कॅनचा अर्थ असतो. तर याचे ऍसिड सेंटेन्स असे बनते, परंतु दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापद कॅन आहे आणि नियम असा आहे की कॅनच्या पुढे म्हणजे दृष्टिकोनदर्शक सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे क्रियापदाचे रूप पहिलेच यायला पाहिजे, त्यामुळे ते राईट हे रूप क्रियापदाचे पहिले आहे. ठीक आहे. त्यामुळे याचा अर्थ बघा, आय कॅन राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहू शकतो. हेच वाक्य इथं पुढे घ्या. नॉट कॅनच्या पुढे फक्त नॉट लावायचं. आय कॅन नॉट राईट अ लेटर म्हणजे मी पत्र लिहू शकत नाही. नंतर हेच वाक्य येस नो टाईपचे वाक्य बघा, हे कॅन इथं आलेलं आहे, हे आय इथं आलेलं आहे आणि राईट लेटर जसे आहे तसे घेऊन पुढे मी ते क्वेश्चन मार्क दिलेला आहे. याचा अर्थ मी पत्र बघा, कॅन आय राईट अ लेटर क्वेश्चन मार्क याचा अर्थ का असा होतो, म्हणजे मी पत्र लिहू शकत नाही का. याच्या पुढे बघा, हेच वाक्य इथं पुढे घ्या, आयच्या पुढे फक्त इथं नॉट लावायचं. कॅन आय नॉट राईट अ लेटर क्वेश्चन मार्क म्हणजे मी पत्र लिहू शकत नाही का. आहे ना सोपी ट्रिक. पुन्हा एकदा, I can write a letter. I can not write a letter. Can I write a letter? Can I not write a letter? Thank you.